पंढरपूर तालुक्यातील करकम भोसे येथे कार्यरत असणारी भोसे ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या विरोधात काही शेतकऱ्यांनी आपली फसवणूक झाल्याच्या तक्रारी दाखल करून काही सोशल मीडियावर आपले मतं व्यक्त केली होती। मात्र अशी कोणतीही फसवणूक झाली नसल्याचे मत कंपनीच्या संचालकांनी काल हॉटेल ऐश्वर्यामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केलं आहे। भोसे ॲग्रो प्रोड्युसर कंपनीकडून मागील अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना गाय विकत घेण्यासाठी शासकीय योजनेद्वारे बँकेकडून कर्ज घेऊन शेतकऱ्यांना गायी विकत घेऊन दिल्या जात होत्या। तसेच याच गायीचे दूध घेऊन या दुधाच्या पैशातून बँकेचे हप्ते फेडण्याचे देखील नियोजन केले गेले होते। मात्र शेतकऱ्यांचे कर्ज फिटले नसल्याने अनेक शेतकऱ्यांना बँकांनी नोटिसा देऊन कर्ज फेडण्यासाठी तगादा लावला आहे। पाहूयात याबाबत संचालकांनी कशा प्रकारे माहिती दिली आहे। हेतुपुरस्पर कृष्णात विष्णू बोंगे ह्या व्यक्तीने काही शेतकऱ्यांना भरीला घालून तिथं आणलं, त्यांच्याकडनं काही बातम्या त्यांच्याकडनं वधवून घेतल्या। आपण कंपनीला बदनाम करूया, कंपनीकडनं आपण पैसे वसूल करून घेऊया, तुम्हाला मी त्यांना बदनाम केलं ते घाबरतील आणि त्यांना आपल्याला त्यांच्याकडनं 4-4 लाख रुपये मिळतील। आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कोणीतरी त्याचा एक भाऊ किंवा पाहुणा कोण प्रशासकीय ट्रेनिंगमध्ये आहे, ह्या दोघांनी त्या लोकांना प्रेशर केलं आणि त्यांना आपल्याला पैसे मागण्यासाठी त्यांना ही केलं आणि त्या लोकांनी चुकीच्या बातम्या दिल्या। आत्ता पत्रकार परिषदेमध्ये ती दोन्ही लोक जे आहेत ते उपस्थित आहेत आणि त्यांनी त्यांचंही मत मांडलेलं आहे की कशा पद्धतीने त्यांना चुकीचं फिडिंग करून त्यांनी आपल्या कंपनीच्या विरोधात बातम्या लावायला लागलेल्या आहेत। त्यांचं म्हणणं होतं की आम्ही जी प्रकरणं केलेली आहेत, त्यांनी प्रकरणं जी केलेली आहेत जी आमच्या माध्यमातून नाही, गायींची प्रकरणं केलेली आहेत जी एनजीओच्या माध्यमातून केलेली आहेत, त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला गायींचे पैसे मिळालेले नाही आहेत। ॲक्च्युली ह्या संदर्भात तुम्हाला ज्यांनी योजना राबवलेली आहेत ते तुम्हाला चांगल्या पद्धतीत सांगू शकतील काय योजना आहे किंवा त्यांचं म्हणणं कसं खोटं आहे आपले एनजीओ तुम्हाला सांगतील। दाखल केलेला आहे, बाईट देणाऱ्यांवरती मी दावा दाखल केलेला आहे मी त्यांना, कारण की ह्याच्यामध्ये आपल्या नावाचं आपल्या कंपनीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि अशा चुकीच्या प्रवृत्ती असंच काम करत राहिलं तर कंपनीला काम करणं अवघड होऊन जाईल। त्यासाठी आम्ही प्रत्येकाला 5-5 कोटीच्या दाव्याच्या नोटिसा पाठवलेल्या आहेत, कारण की तो त्याच्यातला जो मुख्य सूत्रधार जो आहे हे करणारा त्याने आत्ता भोंगे खंडू भोंगे, मला त्याचं संपूर्ण नाव माहीत नाही, कृष्णात विष्णू बोंगे, तो जो आहे अशा प्रकारे वेगळ्या लोकांना आत्तापर्यंत त्यांनी 5-6 वेळा असं ब्लॅकमेल केलेलं आहे। त्याच्या दाव्यांच्या प्रतिही माझ्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्याचा एक स्वभाव आहे की असं लोकांना धमकवायचं, तडजोडी करायच्या आणि अशा तडजोडीचे सगळे दावे केले। आत्तापर्यंत त्यांनी 6 ते 7 त्याच्यावरती अशा प्रकारच्या त्याने गोष्टी केलेल्या आहेत आणि ह्याच्यासाठी त्याचा भाऊ त्याला सपोर्ट करतो। कोण आहे काय होणार आहे आता माहीत नाही मला, तो मुलगा कोण आहे काय नाही। नोटीस आम्ही शेतकऱ्यांना पाठवलेल्या आहेत। ज्यांना नोटीस पाठवली ह्या बाईटवाल्यांना पण पाठवली ना आता हे जर आता तुमच्या बाजूने बोलायला लागले, हे बघा त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, त्याच्यामध्ये वकिलींनी नोटीस जी दिलेली आहेत तेव्हा आमच्या जरी बाजूने बोलले असेल तर त्या नोटीसमध्ये आम्ही स्पष्ट लिहिलेलं आहे की जर त्यांनी आमच्या कंपनीची स्पष्ट माफी मागितली, आम्हाला ती समाधानकारक वाटली तर नक्कीच कंपनी त्यांच्याबद्दल विचार करेल। मी तुलसीदास करांडे, समाजसेवक एनजीओ मार्फत आम्ही हा प्रोग्राम राबवलेला होता। ही जी योजना आहे ती नाबार्ड, VKGB बँक यांच्यामार्फत RBIच्या गाईडलाईन्सनुसार सदरची योजना 2017 ते 2020 ह्या कालावधीमध्ये राबवली गेलेली होती आणि 2020ला ही योजना संपवलेली आहे आणि त्याचा निर्णायक गोष्टी नाबार्डनी वाइंडअप केलेल्या आहेत। ही योजना 5 शेतकऱ्यांनी एकत्रित यायचं, कर्जाची मागणी करायची, कर्ज घ्यायचं आणि परत कर्ज परतफेड करायची। याच्यामध्ये शेतकऱ्यांना शेती असलीच पाहिजे किंवा 7-12 असलाच पाहिजे अशा प्रकारची अट नव्हती आणि ते गहाणखत वगैरे हा सर्व प्रकार नव्हता। म्हणून शेतकऱ्यांना एक उन्नती करण्यासाठी एका गटाची स्थापना करायची आणि त्या माध्यमातून हे कर्ज प्रकरण चालवायचे। आता जेवढ्या लोकांनी कर्ज मागणी केली होती त्या सर्व लोकांना कर्ज मिळालेलं आहे
कुणाला कर्ज मिळालेलं नाही अशा प्रकारची तक्रार 2017 ते 2020 या कालावधीत कधीच आलेली नाही. पण आता त्याच्यानंतर जेव्हा 2020ला प्रोजेक्ट बंद केला आणि त्याच्यानंतर हप्ते सुरू झाले, मात्र 2021-22 पासून काही लोकांनी हे म्हणायला चालू केलं की आम्हाला पैसे मिळाले नाहीत, आणि पण तशा प्रकारची लेखी तक्रार कधीही कुणी दिलेली नाही. अशा प्रकारचे फक्त वर्बली आत्तापर्यंत आलेले आहेत. बँकेकडे, NGOकडे किंवा नाबार्डकडे किंवा इवन RBIकडे अशा प्रकारची कोणतीही लेखी तक्रार अजूनपर्यंत आलेली नाही.